रुपये होते तर दोघांचे मिळून एकूण किती रुपये झाले सानिका? बेरीज. कशावरून? मिळून या शब्दावरून. बरोबर. एका रितेशकडे 500 गोट्या होत्या व कीर्तीकडे 300 गोट्या होत्या तर दोघांच्या मिळून किती गोट्या झाल्या? क्रिया सांगा. सागर. बेरीज. बेरीज. छान. हा, नेक्स्ट. अथर्वकडे 50 चिंचोके होते व शुभमकडे 30 चिंचोके होते तर दोघांचे मिळून किती चिंचोके झाले? क्रिया सांगा. स्वरूपा. बेरीज. बरोबर. सानिकाकडे 500 रुपये होते व वैष्णवीला 300 रुपये दिले तर तिच्याकडे किती रुपये उरले? क्रिया सांगा. संदीप. वजाबाकी. वजाबाकी. छान. हा, नेक्स्ट. धीरजकडे 30 रुपये होते त्याने प्रतीक्षाला 20 रुपये दिले तर त्याच्याकडे किती रुपये उरले? क्रिया सांगा. प्रवीण. वजाबाकी. बरोबर. कशावरून? उरले या शब्दावरून. बरोबर. सानिका अनिकेतकडे 500 रुपये होते त्याने महेशला 20 रुपये दिले तर त्याच्याकडे किती रुपये उरले? क्रिया सांगा. अथर्व. वजाबाकी. कशावरून? उरले या शब्दावरून. बरोबर. एका पेनची किंमत 5 रुपये तर 10 पेनची किंमत किती? अथर्व. एका पेनची किंमत 5 रुपये तर 10 पेनची किंमत किती? गुणाकार. कशावरून? एकावरून अनेकाची किंमत काढणे म्हणजे गुणाकार होय. शाबाश. एका टेबलाची किंमत 750 रुपये आहे तर 20 टेबलांची किंमत किती? सागर. गुणाकार. कशावरून? एकावरून अनेकाची किंमत काढणे म्हणजे गुणाकार होय. बरोबर. एका आयडेंटिटीची किंमत 6 रुपये आहे तर 20 आयडेंटिटीची किंमत किती? क्रिया सांगा. धीरज. गुणाकार. बरोबर. महेश एका 100 टेबलाची किंमत 1000 रुपये आहे तर एका टेबलाची किंमत किती? क्रिया सांगा. प्रवीण. भागाकार. बरोबर. कशावरून? अनेकावरून एकाची किंमत काढणे म्हणजे भागाकार होय. 10 पेनची किंमत 100 रुपये आहे तर एका पेनची किंमत किती? प्रतीक्षा. भागाकार. बरोबर. कशावरून? एकावरून अनेकाची किंमत काढणे. चूक. कशावरून भागाकार? अनेकावरून एकाची किंमत काढणे म्हणजे भागाकार होय. अगदी बरोबर आहे. हा, नेक्स्ट. एका 100 खुर्च्याची किंमत 300 रुपये आहे तर एका खुर्चीची किंमत किती? क्रिया. हा, रितेश. भागाकार. भागाकार. शाबाश.